नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स। मित्रांनो, आपला वर्षावास चालू आहे. या वर्षावासामध्ये आपण इयत्ता 10वीचे 3 पाठ पाहिलेले आहेत. 8वीचा 1 पाठ पाहिलेला आहे. 9वीचे मला वाटतं दोन पाठ झालेले आहेत. आज आपण 3रा पाठ बघणार आहोत. त्याच्यामध्ये कसं बोललं जाते म्हणजे एक शिक्षक एका व्यक्तीचं आणि एका मुलाचं संभाषण आहे. ते संभाषण आपण कसं पद्धतीने होतं ते आज आपण थोडक्यामध्ये या पाठामध्ये बघणार आहोत. इयत्ता 9वीचा आहे, मला वाटतं 4वा धडा आहे तो. ऐन्यमैन्य सल्लपनन म्हणजे कशा प्रकारे बोलणं जातं ह्या प्रकारे बोलणं जातं. त्याच्यामध्ये 3 कॅरेक्टर आहेत. एक धम्मपाल आहे, रठ्ठपाल आहे आणि त्याची बहीण आहे. तर धम्मपाल काही प्रश्न रठ्ठपाला विचारतो, ज्या बहिणीला विचारतो. ती दोघं कशा प्रकारे त्यांना उत्तर देतात ह्यावरती हा पाठ आधारित आहे. तर ह्या पाठाचे जे नवागत आहेत, जे नवीन पाली भाषा शिकू इच्छितात त्यांच्यासाठी हा अभ्यासासाठी हा विषय आहे. तर आपण सुरू करूया. धम्मपाल ह्याच्यामध्ये ओ प्रत्यय लावल्यामुळे तो झाला धम्मपालो. रठ्ठपालाचा रठ्ठपालो अशा प्रकारे ओ प्रत्यय लागतो कर्त्याला. तर त्याच्यामध्ये आहे धम्मपालो. धम्मपालो रठ्ठपाला विचारतो, त्वं पाली भाषा जानसी. आता ते जानसी आलेला आहे. सी म्हणजे हा मध्यम पुरुष आहे. मी म सी थ ती अंती हे जे आहेत आपलं प्रत्यय आहेत. मी म मी सिंगल एक वचन, म अनेक वचन. म्हणजे आपण वंदामी म्हणतो, वंदाम म्हणतो. वंदामी एक वचन, वंदाम अनेक वचन. तसंच सी जानसी, वंदसी, वंदथ एक वचन अनेक वचन, वंदती, वंदंती एक वचन अनेक वचन. अशा प्रकारचे पुरुष असतात. मध्यम आहे, उत्तम आहे, पठम आहे. तर हे त्याच्यामधले ग्रामर दृष्टीने लक्षात ठेवायचं. त्वं पाली भाषा जानसी, जे त्वंग आला आहे, तू पाली भाषा जाणतोस का. इथे लक्षात ठेवा की सी कधी येतं तर दोन व्यक्ती जेव्हा संभाषण करतात, दोन व्यक्ती जेव्हा एकमेकांशी संभाषण करतात, बोलत असतात, तेव्हा एकमेकांना सी येणार आहे. जेव्हा मी एकटाच बोलत असेल तर मी येणार अहं वंदामी, अहं बुद्धं नमामि, अहं धम्मं नमामि, अहं संघं नमामि. अशा प्रकारचं मीचं प्रतिनिधी येणार आहे एक वचनामध्ये. अनेक वचन असतो तर मय वंदाम असं प्रकारचे ते शब्द येणार आहेत. तर इथे सी आलेला प्रत्यय तर समजून घ्यायचं की हे दोन व्यक्तींचं संभाषण चाललेलं आहे. तर त्वं पाली भाषा जानसी, रठ्ठपाल उत्तर होतो. म्हणजे मराठीमध्ये काय अर्थ होतो, तू पाली भाषा जाणतोस का. त्वंग म्हणजे तू. लक्षात ठेवायचं हे. रठ्ठपाल, रठ्ठपालाला आपण ओ प्रत्ययाला रठ्ठपाल झालेला आहे. अहं थोकं थोकं जानामी. बघा इथे परत एक आलेलं आहे अहं. अहं म्हणजे मी. मग शेवटचं पण इथे आलेलं आहे जानामी. जानामी म्हणजे जेव्हा स्वतःबद्दल बोलतो तेव्हा ते जानामी. हा सायलेंट आहे आणि मी लावलेला आहे, मी प्रत्ययाला आहे. इथे अनेक वचन असेल तर मयं थोकं थोकं जानाम असं अशा प्रकारे शब्दाचा उल्लेख तिथे होऊ शकतो. तर मला थोडी थोडी येते किंवा मी थोडी थोडी जाणतो. रठ्ठपाल काय म्हणतो, अहं थोकं थोकं जानामी, मला थोडी थोडी येते किंवा जाणतो मी. धम्मपाल प्रश्न विचारतो तुला, त्वं पाली भाषा सल्लापितुं शक्नोति. तू त्वं इथे बरेच जण शब्द ह्या व्हिडिओच्या शेवटला हे संपूर्ण तुम्हाला देणारच आहेत एंडिंगला. त्याचे शब्दार्थ पण देणार आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका. बोलण्याच्या ओघामध्ये किंवा क्लिअरिटी नसेल व्हॉइसमध्ये तर तो शब्द कधी कधी स्किप होऊ शकतो, व्यवस्थित ऐकू येऊ शकत नसल्यामुळे. मग शेवटला मी हे सगळं देणार आहे तुम्हाला पालीमध्ये आणि मराठीमध्ये ट्रान्सलेट देणार आहे, त्याचे शब्दार्थ पण देणार आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका. आता फक्त समजून घ्या. त्वं पाली भाषा सल्लापितुं शक्नोति म्हणजे तू पाली भाषेत संवाद करू शकतोस का, अशा प्रकारचा धम्मपाल विचारतो. रठ्ठपाल उत्तरतो आम. आम म्हणजे होय. आपण हे कधी आपण जेव्हा याचना करतो तेव्हा आम भंते असं म्हणतो.
तर त्यातला हा आम, आम म्हणजे होय बनते. काही बनते आपल्याला याचना देत असतात, तेव्हा आपण ह्या प्रकारचा आम हा शब्दप्रयोग करत असतो. तर आम होय. थोकन थोकन सल्ला पितुम सक्को मी. होय, थोडा थोडा संवाद करू शकतो. अशा प्रकारचं इथे वाक्य आलेलं आहे. धम्मपाल विचारतो, त्वं नामं की, म्हणजे आपल्याला कोणाला विचारायचं असेल, त्वं नामं की. धम्मपाल उत्तर, तुझं नाव काय? म्हणजे धम्मपाल विचारतो, तुझं नाव काय? रठ्ठपाल बोलतो, मम नामं रठ्ठपालो. मम नाम रठ्ठपालो. माझे नाव रठ्ठपाल आहे. आता इथे लक्षात घ्या, जर हे पुल्लिंग आहे, ओ प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे रठ्ठपाल हा पुल्लिंग मध्ये येतो. जर ह्या जागी स्त्रीलिंगी वाक्य असतं तिथे आ प्रत्यय येणार. म्हणजे बरेच नावं ही स्त्रीलिंगी नावं हे आ ही एंडिंग होणारी आहेत. म्हणजे वनिता, लता, मनीषा, अशा प्रकारचं आ हे एंडिंगचं स्त्रीलिंगीसाठी वापरलं जातं. मोस्टली वापरलं जातं. काही नावं हे अपवादक आहेत, पण मुलींसाठी आहे आणि मुलांसाठी ओ आहे. तरुण म्हणजे पुरुष आणि स्त्रीलिंगी अशा प्रकारे समजून घ्या. धम्मपाल विचारतो, त्वं कुही वससी. त्वं कुही वससी म्हणजे तू कुठे राहतोस. हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कधी कधी आपण यूज करतो. म्हणजे कोणी विचारतो तुझं नाव काय आहे, तर आपल्याला सांगण्याचा प्रयत्न आपण ह्या पद्धतीने करूया पालीमध्ये. दुसरा प्रश्न विचारतात कधी कधी, तू कुठे राहतोस. रठ्ठपाल उत्तरतो, अहं नागपुरे नगरे दीक्षाभूमिक्स समीपे वसामी. अहं म्हणजे मी नागपूर शहरात, नागपूर नगरे, नागपूर शहरात दीक्षाभूमीस, दीक्षाभूमीस, आता ख प्रत्यय आहे ते ख उच्चारण आलेलं आहे. पालीमध्ये श श श हे शब्द येत नाहीत. श क्षत्रियातला, षटकोनातला श आणि शरदातला श हे शब्द येत नाहीत. त्या जागी स वापरले जातात. ह्याच शब्दांसाठी कधी कधी वेगळे शब्द वापरले जातात. म्हणजे दीक्षा, ख आलंय ते शब्द, दीक्षासाठी दीक्षा असा शब्द आलेला आहे. हे लक्षात ठेवायचं. मिगवन, मृगवनात अशा प्रकारे ते येतात. समजलं. तर दीक्षाभूमीचं समीपे, समीप म्हणजे जवळ. वसामी राहतो, मी नागपूर शहरात दीक्षाभूमी जवळ राहतो. धम्म म्हणजे तव भातु भगिनी किं करोती. तव भातु भगिनी किं करोती म्हणजेच तुझे भाऊ बहीण काय करतात. भातु भगिनी, भातु भाऊ, भगिनी बहीण. भातु भगिनी किं करोती. आता त्याने अनेक वचनामध्ये वाक्य आहे, म्हणजे शेवटला आलं अंती प्रत्यय आलेला आहे. तव भातु भगिनी, भातु भगिनी अनेक असल्यामुळे करोती शब्द लागलेला आहे, अंती आला. तुझे भाऊ बहीण काय करतात. रठ्ठपाल होतो, एको वाणिजो द्वितीयो कस्सको एका भगिनी उग्गहंती. एको वाणिजो म्हणजे एक व्यापारी आहे. द्वितीयो कस्सको, कस्सको म्हणजे शेतकरी, वाणिजो म्हणजे व्यापारी, कस्सको म्हणजे शेतकरी. दुसरा शेतकरी आहे. एका भगिनी उग्गहंती आणि एक बहीण शिक्षण घेते, आणि एक बहीण शिक्षण घेते. धम्मपाल विचारतो, धम्मपालो त्याच्यामध्ये आलेलं आहे, भगिनी तव पाठशालाय नाम कियत्थी. भगिनी, भगिनी म्हणजे बहीण, बहिणी, तव तुझ्या, पाठशालाय म्हणजे शाळेचं, नाम कियत्थी, अथ्थी म्हणजे आहे. म्हणजे भगिनी तुझ्या शाळेचं नाव काय आहे. हे आपण प्रत्येक वेळेस बऱ्याच ठिकाणी विचारतो. ते बालक असेल तर बालक विचारलं असतं, भातू असेल तर भातू म्हणजे भाव, तुझ्या शाळेचं नाव काय, असं आपण नेहमी विचारतो. तर अशा प्रकारे उत्तर देण्याचा प्रयत्न करा तुम्ही ह्याच्यामध्ये. या पाली भाषेतून बोलण्याचा थोकम आपण काय त्याने बोललंय की अहं थोकम थोकम जानामी, मला थोडी थोडी येते, थोडी थोडी आली तरी बस झाली. सुरुवात आहे आपली. भविष्यामध्ये जर अधिक अभ्यास केला तर थोडाफार तरी बुद्धवचनामध्ये ऍटलिस्ट काय आहे हे आपल्याला समजेल. बुद्धवचन कोणाला म्हणतात, काय म्हणतात, कसे आहेत. बुद्धाने जो उपदेश केला तो बुद्धवचन झालेले आहेत. मग ते सर्व कशामध्ये आहे तर त्रिपिटकात आहे. त्रिपिटकाचा थोडा तरी अभ्यास झाला आपला सुरुवातीच्या स्टेजमध्ये. हळूहळू हळूहळू करून पुढे जाऊ शकतो. जसं म्हणतात की थेंबे थेंबे तळे साचे, तसंच प्रकारे हा प्रकार आहे. पाली भाषा
ही एकेकाळी भारतातली लोकांची भाषा होती, ती आता मृतप्राय झालेली आहे. तिला आपल्याला पुन्हा एकदा जिवंत करण्यासाठी, जे आहेत ऑलरेडी बाहेरच्या देशामध्ये आहे, पण भारतामध्ये त्याला पुन्हा पुनरुत्थ करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे. यासाठी बऱ्याच विद्वानांनी प्रयत्न केलेला आहे, पण तुमच्या माझ्या ओळखीमध्ये एक नाव आहे, ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी आपल्याला बुद्ध धर्माची दीक्षा दिलेली आहे. तर त्यांनी हा प्रयोग, म्हणजे त्यांनी तुमच्या माझ्यासाठी हे सगळं करून ठेवलेलं आहे, तर आपण वाचत नाही आहोत. बाबासाहेबांनी दूरदृष्टीचा विचार करून त्यांनी एक पुस्तक लिहिलं, ज्याची ओळख मला वाटतं आज 99% लोकांना नाही आहे. बाबासाहेबांनी पाली भाषेवरती काम केलं आहे. हे खेदजनक बात अशी आहे की कोणाच बरेच जणांना माहित नाही. आता जे अभ्यास करतात त्यांना थोडेफार माहिती आहे, पण बऱ्याच लोकांना माहित नाही की बाबासाहेबांनी पाली भाषेवरती पण काम केलं आहे. त्यांनी एक शब्दकोश बनवलेला आहे. किती जणांना माहिती आहे कमेंट मधून सांगा मला. बाबासाहेबांनी शब्दकोश बनवला आहे, तो तुम्हाला कशामध्ये भेटेल? व्हॉल्यूम 16, रायटिंग अँड स्पीचेस व्हॉल्यूम 16 मध्ये तुम्हाला बाबासाहेबांनी हे पाली भाषेचं जे काम केलेलं आहे ते दिसून येईल. फक्त एवढाच थोडासा प्रॉब्लेम असा आहे की बाबासाहेबांना पुरेसं आयुष्य भेटलं नाही. बाबासाहेबांचा त्यावेळेस दुर्धर आजाराने ग्रासला होता, पण त्या सर्व गोष्टींना त्यांनी मात करून त्यांनी पाली शब्दकोश निर्माण केला तुमच्या माझ्यासाठी, पण तो पूर्ण त्यांच्या हयातीत तो पूर्ण झाला नाही. बरीच कारण आहे त्याला. तो ग्रंथ पूर्ण करण्याची जबाबदारी आता तुमच्या माझ्यावरती आहे. बाबासाहेबांचा जर स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं असेल तर तो ग्रंथ पूर्ण करण्यासाठी तुमची माझी जबाबदारी आहे. पण ती जबाबदारी कधी पूर्ण होणार? म्हणजे जेव्हा तुम्ही या गोष्टींचा अभ्यास कराल, पाली भाषा समजून घ्याल, पाली भाषा कशी आहे कशी नाही आहे ती समजून घ्या, त्याचं ग्रामर काय आहे, त्याचं ग्रामर काय नाही आहे, त्या पुस्तकामध्ये तुम्हाला भेटेल, पण ते अर्धवट आहे, थोडाफार अर्धवट आहे. दुर्दैवाने बाबासाहेब पूर्ण आयुष्य नाही भेटले. तो ग्रंथ पूर्ण करण्याचा संकल्प तरी बांधा. 4 ते 5 भाषांमध्ये तो त्याचे शब्दार्थ त्यांनी दिलेले आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजरातीमध्ये दिलेला आहे. अर्थ, शब्दांचे अर्थ काय असतात ते दिलेले आहेत. बरेच आहेत, आपण तुम्ही बोलू शकता, थोडंफार माहिती त्याच्यामध्ये आहे. तो ग्रंथ पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे. तर हे एक जबाबदारी घ्या आणि पाली भाषा शिका आणि तो ऍटलिस्ट आपल्या आयुष्यामध्ये तो ग्रंथ पूर्ण करण्याचा एक सम्यक संकल्प करा या वर्षावास काळामध्ये. पण हे जे आहे पाली भाषा आहे, तर बाबासाहेबांनी ही पाली भाषा आपल्याला दिलेली आहे अभ्यास करण्यासाठी. त्याचा अभ्यास घराघरामध्ये होणं गरजेचं आहे. तर ही गोष्ट नंतर आपण बोलू. आपण भगिनी, तर तो काय विचारतोय, भगिनी तव पाठशालाय नाम की अंथी, म्हणजे तुझ्या शाळेचं नाव काय भगिनी, बहिणी, मुली? भगिनी उत्तर देते, मम म्हणजे माझ्या, पाठशालाय नाम महामाया कैया, पैया मधला कैया, माध्यमिकं विद्यालयो अथी. आता आपण काय बोलतो, माझ्या शाळेचं नाव माध्यमिक विद्यालय. माध्यमिकसाठी शब्द कुठला बोलला? माध्यमिक. विद्यालयासाठी विद्यालयो अथी, म्हणजे माझ्या शाळेचं नाव महामाया कन्या माध्यमिक विद्यालय आहे. समजलं? तर मम पाठशालाय नाम महामाया कन्या माध्यमिक विद्यालयो अथी, म्हणजे माझ्या शाळेचं नाव महामाया कन्या माध्यमिक विद्यालय आहे. धम्मपाल तिला विचारतो, त्वं की कम्मं कातुं इच्छति? तू त्वं की कम्मं कातुं इच्छति. कातुं म्हणजे एक ग्रामरचा प्रकार आहे. भविष्यामध्ये आपण पुढे जाऊन ते करणं शिकणार आहोत, तर त्यातला एक प्रकार तो आहे. तर तो विचारतो, तू काय बनवू इच्छितेस? आपल्याला हा प्रश्न सगळे विचारतात, तू काय बनवू इच्छितेस? तर तो कशा प्रकारे विचारला जातो? त्वं किं कम्मं, द्वितीय विभक्ती आलेलं आहे ते. कातुं इच्छति, ती प्रत्यय क्रियापद. ओके. भगिनी उत्तर दे, अहं पाली भाषाय अध्यायिका भवितुं इच्छामि. भवितुं भविष्यकाळातला आला तो शब्द, तो तुंग हा प्रत्यय आहे, त्यासाठी आपलं वेगळं व्याकरण घेणार आहोत आपण.
आता हेडेक म्हणजे डोक्यावरती त्रास नको म्हणून मी पाली भाषेची शिक्षिका किंवा अध्यापिका बनू इच्छिते. अहं म्हणजे मी पाली भाषेची अध्यापिका भवितुम इच्छामि म्हणून इच्छिते. अशा प्रकारचा हे संवाद आहे, म्हणजे संवाद झाला आणि ते ऐकून धम्मपाल म्हणतो साधू साधू साधू, म्हणजे खूप चांगलं खूप चांगलं खूप चांगलं, ठीक चांगलं, अशा प्रकारचं तो उत्तर देतो. तर आजच्या भागामध्ये आजच्या ह्या पाठामध्ये आपण 3 कॅरेक्टर पाहिले, धम्मपाल, रठ्ठपाल आणि त्याची बहीण, जे कशा पद्धतीने धम्मपाल त्यांना प्रश्न विचारतो आणि त्यांना रठ्ठपाल आणि त्याची बहीण कशा प्रकारे उत्तर देतो. काही ग्रामॅटिकल आहे ते सांगण्याचा मी त्यामध्ये सुरुवात आहे आपली, त्यामुळे थोडा ग्रामरचा पण आपल्याला तोंड ओळख दिलेली आहे. एक वेगळा विषय आपण घेऊ त्याच्यावरती काहीतरी. तर हा 9वीचा 4था पाठ आहे, अय्यम सल्लपनम. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगू इच्छितो की पाली भाषेचं जर तुम्ही अभ्यास करत असाल तर त्यातलं वर्ण आणि स्वर जे आहेत 41 आहेत आपले एकूण, त्यांचं रोज एक 5 ते 10 मिनिटं सलग बोलण्याचा प्रयत्न करा, प्रॅक्टिस करा. का करा? आता तुम्ही म्हणाल की आता आम्ही पहिली दुसरीला केलेलं आहे, आता का करायचं? तर तुमचं उच्चारण, आता हे आपण चाललोय पण जेव्हा एकमेकांशी जेव्हा बोलतो तेव्हा उच्चारण करणं खूप उच्चारण खराब येतात आपले, तरी चुकतं आपलं उच्चारण. मी पहिल्याच पाठमध्ये सांगितलंय की आपण बुद्धम धम्मम शरणम असं म्हणतो, ते चुकीचं आहे. जर तुम्ही ह्या वर्णांचा आणि स्वरांचा रोज एक 5 ते 10 मिनिटं सराव केलात तर तुमचं उच्चारण, पाली भाषेचं उच्चारण, कारण बरेच शब्द हे कठीण शब्द आहेत, आपल्या दैनंदिन वापरामध्ये नसल्यामुळे ते उच्चारण चुकतात आपले. काल मी वर्गामध्ये विचारत होतो, हा शब्द होता, टोंग शब्द होता, तो जवळपास 90% मुलांनी चुकीचं उच्चारण केलं त्याचं. मग त्यांना सांगावं लागलं, कारण पाली भाषा, मराठी भाषा नाही, ही पाली भाषा आहे, त्यांचं उच्चारण करताना तुम्हाला व्यवस्थित केलं पाहिजे. त्वंग, किंग, जानसी. आता प्रत्येक शब्दाला एक लय आहे, ती लय तुम्ही पकडली तर तुम्हाला हा उच्चारण करणं खूप सोपं होईल. तर तुर्तास आजच्या भागामध्ये मी एवढंच आपला हा पाठ आहे. पुढच्या वेळी आपण वेगळा 9वीचाच वेगळा धडा घेणार किंवा 10वीचा घेऊ किंवा 8वीचा घेऊ, डिपेंड्स ऑन सिच्युएशन. आजचा हा भाग आपल्याला कसा वाटला आपण जरूर मला कमेंट करून सांगावे. काही सुधारणा अजून काही करायची आहे का ह्या व्हिडिओमध्ये किंवा इतर येणाऱ्या व्हिडिओमध्ये, तेही मला समजावून सांगावं, जेणेकरून मला ह्या व्हिडिओमध्ये आपल्या शैक्षणिक व्हिडिओमध्ये अजून सुधारणा करतील, मुलांना अधिक चांगल्या पद्धतीने पाली भाषा समजेल, ह्या अधिक सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतोय. ते अधिक जर तुम्हाला वाटत असेल की अधिक सोप्या पद्धतीने सांगावे तर मी तेही सांगण्याचा प्रयत्न करेल. आपण सर्व इथे आलात त्याबद्दल, माझी दान पारमिता पूर्ण करण्यासाठी आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. आपल्या सर्वांच्या प्रती मंगल मैत्री व्यक्त करतो. चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला दाबा, ते सगळं काय आहे ते यूट्यूबचं जे काय आहे ते म्हणतात ना, ते सगळं करा आणि मला कमेंट्स करा की आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला. आणि ह्या व्हिडिओच्या शेवटी आपल्याला पाली आणि मराठी ट्रान्सलेशन आणि ते शब्दार्थ हे शेवटला मी देणारच आहे. तर वही पेन घेऊन बसा आणि ते ज्यांना नोट करायचं आहे त्यांनी नोट करून घ्या. तुर्तास आजच्या इथे थांबतो. आपल्या सर्वांना वर्षावासाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. नमो बुद्धाय. जय भीम.